हॅपी बर्थडे, हॅपी बर्थडे आता. तिला बरं वाटतंय तर पाणी पसलं तिला. पाणी प्यायचं. थांब. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. तर मस्त सकाळ झालेली आहे. बाहेरचा नजारा तुम्ही बघू शकताय. आणि सकाळ म्हणजे आमची सकाळ झाली 5 वाजताच झालेली आहे. शिवला आता थोडंसं बरं वाटतंय. जसं की काल लास्ट व्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल, तिला फार त्रास होत होता. डिहायड्रेशन झालेलं होतं तिला. पण तिने आधी सकाळी सकाळी उठल्यावर तिला रात्री गोळ्या दिल्या होत्या आणि आता सकाळी सकाळी उठल्यावर तिने मस्त अर्धी बॉटल पूर्ण पाणी पिलेलं आहे. आणि तिला पण बरं वाटलं. मम्मी मला उलटी नाही झाली. तर आता ती पण उठलेली आहे. ती बघते कार्टून. आणि आता मी उठली तर मला झोपच लागत नाही. बाहेरचा नजारा वाव शिरायचे बाप्पा, तिकडं बर्फासारखं दिसतंय बघा ते डोंगरावर. हे बघा तरी हे बघा, मी तुम्हाला दाखवते थांबा. ते बघा तिकडं डोंगरावर. वाव किती सही दिसतंय यार इथून. अशी सकाळ झालेली आहे आणि असा खाली मॉल रोड आहे इकडे. वाव शिव बघ ते डोंगरावर बघ, दिसलं का? तो व्ह्यू बघ किती भारी दिसतोय. थांबा 1 मिनिट. अजून आपल्याला दिसेल बघ, आपल्याला अजून भरपूर दिसतील बघ. ते बघ तो डोंगरावर बर्फ बघ, व्हाईट दिसतं तो डोंगर. ते बर्फ आहे बघ का सगळं बेटा. आता ही सुरुवातच आहे. आपण मनालीमध्ये आहोत. तर इथले लोकल पॉईंट आज आम्ही फिरणार आहोत. म्हणजे लोकल पॉईंट म्हणजे मला पण जास्त माहिती नाही आहे, पण हडिंबा टेम्पल जे आहे ना ते मला माहिती आहे. तर हडिंबा टेम्पल आपण आज फिरणार आहोत. आणि बाकीचे काही जे पॉईंट्स असतील ते इथले बघून घेऊ. नंतर मग उद्या काय आहे दुसरीकडे प्लॅनिंग. तर 3 दिवस तर आपण ह्याच रूममध्ये आहोत. तर इथे श्रेया झोपलेली आहे. शिव बघते TV. सकाळी सकाळी कार्टून बघते ती. आणि तिला आता तहान फार लागते. रात्री तिच्यासाठी जेवण आणून ठेवलं होतं तिच्या पप्पांनी, पण ती काही जेवली नाही. पण आता मला वाटतं नाही खाणार ती. बिस्किट खाते का बेटा? ब्रश करून घे, थोडंसं काहीतरी खाऊन घे. श्रेया मॅडम मस्त आराम करतायत. तो मस्त असा व्ह्यू आहे. इथं मी समोर बसलेली आहे. मला भारी वाटतं यार, इतकी थंडी. आणि मी स्वेटर्स नाही आणलेलं आहे. तर शिव आणि श्रेया अजून झोपलेल्याच आहे. आमचं आवरून झालेलं आहे. आम्ही दोघंही फ्रेश झालेलो आहोत. तर आज साहेबांचा बर्थडे आहे. सॉरी अहो तुमच्या हाईटमुळे माझे पोहोचतच नाही. तुमचा आज साहेबांचा वाढदिवस आहे. हॅपी बर्थडे. थँक्यू. तर आज त्यांचा वाढदिवस आहे. आमच्या लग्नाचा आदल्या दिवशी आणि दुसऱ्या दिवशी त्यांचा वाढदिवस असतो. तर आम्ही दोघंही छान मस्त फ्रेश झालेलो आहोत. पण मी ड्रेस तोच घातला आहे तुम्ही म्हणशाल, कारण की मला ना ह्या ड्रेसवर व्हिडिओ काढायचा राहिला होता. तर त्यामुळे म्हटलं हा ड्रेस आता घालते आणि थोडंसं एक व्हिडिओ काढून घेते. तर जो काढायचा होता मेन तर काढून घेते आणि त्यानंतर मग पुन्हा चेंज करणार आहे. कारण की सकाळी बाहेरचं वातावरण आहे ना, प्रचंड गारवा आहे बाहेर. तर आधी व्हिडिओ काढून घेते. पण व्हिडिओ काढणारीच आमची झोपलेली आहे. तिथे आता उठली का त्यानंतर व्हिडिओ काढू. नाश्त्याचं टायमिंग इकडं हॉटेलमध्ये आहे 8 वाजता. तर 8 वाजता 8 ते काहीतरी 10 वाजेपर्यंत असेल बहुतेक नाश्त्याचं टायमिंग. तर त्यावेळेस नाश्ता पण आहे आणि दुपारचं जेवण ते आहे ते आमच्याकडेच असतं. आणि त्यानंतर मग रात्रीचं जेवण आहे ते हॉटेलवर. आपण सगळे चेक पॉईंट्स बघून येऊ. त्यानंतर मग ते रात्रीचं जेवण हॉटेलमध्ये असतं आपलं. तर अशा प्रकारे आता आज आम्ही जाणार आहोत. मला तर इतकंच माहिती पडलं की काय कुठलं टेम्पल? हडिंबा टेम्पल. आणि अजून काही जे पॉईंट्स आहेत त्यांची नाव मला काही माहिती नाही आहे. मी तुम्हाला दाखवेलच. आणि काही जे पॉईंट्स आहेत इथले जवळपासचे जे आहे ते पॉईंट्स बघणार आहोत. आणि उद्याकडं अजून कुठेतरी जाणार आहोत. पण या हॉटेलमध्ये आपण 3 दिवस आहेत. तर अशा प्रकारे आमची ट्रिप चाललेली आहे. मस्त वाटतंय. तर ट्रिपमध्ये एक येण्याचं सांगते मी तुम्हाला. एक बाईचं तिला ना सगळे पॅकिंग सगळं करावं लागतं. कोणाचे कपडे इकडं, कोणाचे कपडे तिकडं हे पोरी चिल्ल्या पारल्या. पण तरी पण मी माझा स्वतःचा वेळ स्वतःला देत असते. सोपं नसतं ते, कारण की सगळ्यांचे बॅग वगैरे सगळं सेट करणं. पण मी करते, मी एन्जॉय पण करते. मी सगळं आवरून सेट वगैरे करून आम्ही ना काय करतो माहिती का, सगळे झोपलेले असतात आणि आमचे दोघांचं मस्त पटकन आवरून पण जातं. मी बॅगा वगैरे पण छान असे कलेक्ट करून घेते निघायचं असलं का त्यावेळेस. आणि वेळ पण देते स्वतःला. तर छान वाटतं असं. तर आता बघूयात. हे बघतायत TV, थोडंसं न्यूज बघतायत. तर थोड्या वेळाने निघूच आम्ही आणि व्हिडिओ वगैरे काढून घेते. तर तुम्ही बघत राहा. तुम्हाला व्लॉग कसे वाटताय मला नक्की कमेंट्स करून सांगा. मम्मीने वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा द्यायला जावायला फोन केलेला आहे. तुम्ही व्हिडिओ बघितले नाही का? बघितले छान आहे, छान.
आलोय आता आम्ही मनालीला आलोय. जावयाला वाढदिवसाची मनालीला शुभेच्छा मनालीला. देण्यासाठी मम्मीने फोन केलेला आहे नाशिकवरनं. काय इथं समोर डोंगरच पूर्ण पांढरा आहे. बर्फाचा डोंगर आहे. बर्फाचा डोंगरच म्हणलं समोर. व्हिडिओ कॉल कर म्हणा दाखवत चढस. हा बोला ना. हा करा करा. म्हणजे इथं थोडासा आहे. तर चला मग आम्ही थोडंसं रील्स वगैरे काढतो. हे हॅलो फ्रेंड्स, आम्ही रेडी झालेलो आहोत. तर शिव पण मस्त फ्रेश झालेली आहे. कालच्या गोळ्यांनी तिला एकदम मस्त सकाळी सकाळी मस्त पाणी पिलं आणि मला म्हणती की मम्मी मी पाणी पिलं पण मला वॉमिटिंग नाही झाली. किती छान ना. सकाळी सकाळी मस्त तिने भरपूर पाणी पिलं आणि आता ती मस्त फ्रेश झालेली आहे. तिला आज मी घातलेली आहे डंगरी. ते डंगरी घातलेली. हां डंगरी घातलेली तिने बघा. तर तिचं लुक आणि श्रेयाचं पण असं बघू शकता लुक किती सुंदर दिसतंय. मस्त तिचा टॉप आणि त्यानंतर आहो. तर आहोंचा बर्थडे आहे आज. तर आहोंचं पण आज नवीनच कपडे आहेत. ते तुम्हाला वाटशाल जुने. तर श्रेया ते तिच्या पप्पांना सारखी बोलते की पप्पा तुम्ही दुसरं लुक करा. पण कसं आहे जेंट्स लोकांचं कसं असतं तर त्यांच्या टी शर्टवर लय भारी नाव आहे आणि त्यांची पॅन्ट सुद्धा छान आहे. नवीन बर्थडे बॉयचं लुक छान आहे. तर आम्ही पण मस्त रेडी झालेलो आहोत. तर आता आम्ही निघतो. नाश्ता करायचा आहे. आवरत कसं थोडंसं उशीरच झाला. 6चं उठलेलो होतो आणि आता 8:45 झालेला आहे. तर चला आता आम्ही निघतो. तर तुम्ही पण चला नाश्ता करायला. आणि मनालीचा व्ह्यू तुम्हाला दाखवला ते मी सकाळी खूप छान आहे. तर एक्साइटमेंट खूप आहे. तर बघूयात कसं आहे. तर आधी मला असं वाटत होतं कुर्ता घालावा पण नंतर श्रेया मला म्हणत होती मम्मी तू कुर्ता घाल. पण मग जर बाहेर जर गारवा असला तर मग परत मग त्यासाठी मी हे स्वेटशर्ट घातलेलं आहे. तर आता मी निघतो नाश्ता करतो आणि मग तुम्हाला एक पॉईंट्स जे आहे जे आम्ही फिरू तर ते तुम्हाला दिवसभराचं काय काय घडामोडी आहे त्या सगळ्या दाखवेलच मनालीच्या. तर कंटिन्यू करत राहा ब्लॉगमध्ये शेवटपर्यंत. चला तर आता आम्ही नाश्ता करायला चाललोय. तर नाश्त्यामध्ये काय काय मेन्यू मी तुम्हाला दाखवतेच. प्रमाणाच्या बाहेर गारवा आहे असं वाटलं होतं आधी चेंज करावा. आता जा परत नाश्ता करून वरती जा. आता नाश्ता करून घेतो. तर हा रात्री बघितलं होतं मनाली रोड आहे हा मॉल रोड. नाही इकडे गेलो नाही. हा मागचा साईड आहे वाटतं श्रेयाच्या पण. ही पाठीमागची साईड आहे. इतकं मस्त आहे ना. मी तुम्हाला श्रेया थंडी कशी वाटते मनालीची? छान. शिव कसं वाटतंय बाळा? मस्त नाही नो ओ माझी चू. हो तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान. बर्थडे बॉय आज. बर्थडे बॉयच्या निमित्ताने आज काय आज केक कटिंग करायचं परत. काही नाही असं स्वतःच काय झालं सेलिब्रेशन. एकच 2 केक खाल्ले. हॅलो फ्रेंड, आमचा नाश्ता करून झालेला आहे. पुरी भाजी होती नाश्त्याला. तर आता मी रूमवर आलो आहोत. तर बघू माझं चाललं आहे चेंज करायचा विचार. कारण की थोडंसं दुपारी आपण जेव्हा फिरू तर त्यावेळेस इतकी थंडी नाही वाजणार. तसं गारवा आहे पण काय करू मला तेच समजत नाही आहे. तर बघू चेंज करून घेते. जे होईल ते आता बघू. तर इथे बघू शकताय मी चेंज करून घेतलं आहे. पण आता बघूया थंडी कशी वाजते. कारण की हे मला म्हटले उद्या बर्फामध्ये जायचं आहे तर त्यासाठी तिकडं घालते स्वेटशर्ट कारण तिथं उपयोग होईल. पण आता म्हटलं आज हा ड्रेस मी घातलेला आहे. तर बघू आता थंडी जर वाजते किती वाजते. तरी मी शॉल एक सोबत कॅरी केलेली आहे आणि आमची ही स्टिक सोबत. तर चला मग आता आम्ही निघतो. काय आहे आज डीजे? फ्रॉक घालून मस्त डान्स करू आपण. त्या साईडला आपला रूम आहे आणि इकडे असं बघू शकताय हा संपूर्ण असा मॉल रोड आहे. पण मला याच्यापेक्षा बेटर आहे ना रिच मैदान वाटतं. शिमलाचं रिच मैदान जे आहे ना ते एकच नंबर आहे. आणि इथं हा मॉल रोड रात्रीच्या वेळेस इतकी गर्दी असते. आत्तासुद्धा भरपूर अशी गर्दी आहे. आणि इथं व्ह्यू तुम्ही बघू शकताय सुंदर असा व्ह्यू आहे. आता आम्ही थोडंसं आमचे सगळेजण आलेले नाही त्यामुळे आम्ही थोडंसं इथं बसून घेतो. तर हे जे हॉटेल आहे समोरचं ह्या हॉटेलच्याच त्या साईडला एक्झॅक्ट आमचा रूम आहे. आमच्या हॉटेल आहे तिथे आम्ही रूम घेतलेले आहेत. आणि हा इथला असा मस्त व्ह्यू आहे. आणि हे इथं बसलेले आहेत वाघ फॅमिली. भरपूर ऊन आहे. हा उन्हामध्ये बरं वाटतं आणि गारव्यात गेलो का मग गारवा लागतो जरा सावलीत. हां तर मॉल रोडवर आम्ही बसलेलो आहोत पण अजून आमचे सगळे ग्रुपचे लोक आलेले नाही आहेत. तर त्यांची वाट बघेपर्यंत आम्हाला भरपूर वेळ झाला. उन्हामध्ये एकदम थंडी गायबच झालेली आहे. आणि इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता खूप सुंदर आहे.
सगळे आले का त्यानंतर मग आम्ही निघू. सो आता आम्ही चाललो आहोत गाडीकडे. तर गाडी लावलेली तिथं पार्किंगच्या एरियामध्ये, कारण की इथं थोडंसं मॉल रोडला काय होतं, गर्दी असते ना, भीड होऊन जाते. त्यावेळेस मग पटकन नाही का चढावं लागतं. तर त्यामुळे काय होतं, पोलीस असतात ते ओरडतात. त्यामुळे आम्ही आता चाललो आहे, आमच्या गाडी जिथं लावलेली तिथं चाललो आहे. आणि तिथं आलं ना मग पटकन कसे सगळे चढत नाही, तेव्हा पोलिसांची चिडचिड होते, मग असं होऊन जातं. तर आता गाडीकडे जातो आणि मग पुढची व्ह्यू तुम्हाला दाखवते. आता पहिला पॉइंट आहे मनाली मधला हडिंबा टेम्पल. कुठला टेम्पल? हडिंबा टेम्पल. मित्रांनो पहिला पॉइंट हडिंबा टेम्पल. आणि बघूया कसा हडिंबा टेम्पल आहे. आणि खूप व्हिडिओ मध्ये खूप बघितलं होतं आम्ही, पण आता खरं बघण्यात चला मग. तर आता आम्ही मस्त चाललो आहोत हडिंबा टेम्पल बघण्यासाठी. इथं बसली शिव चाललंय स्केच करायचं काम. काय कर म्हणून पण रेडी झालेली आहे. सो हॅलो फ्रेंड्स, तर आम्ही पोहोचलो आहोत हडिंबा टेम्पलमध्ये. आणि मी तुम्हाला इथला व्ह्यू दाखवते. दरवेळेस फक्त मूवीजमध्ये इकडं व्हिडिओजमध्ये बघतो, आणि आज प्रत्यक्षात आम्ही आज त्या पॉईंटला आलेलो आहोत हडिंबा टेम्पलला. यार म्हणजे सांगू नाही शकत, वेगळीच फिलिंग आहे. तर मी तुम्हाला इकडचा सगळा व्ह्यू दाखवते, खूप मस्त वाटते. ओके, हँडमेड पेंटिंग आहे ना, पेंटिंग्स केलेले आहेत हाताने. आणि हा इकडचा व्ह्यू, हा इकडचा व्ह्यू आहे पूर्ण. इथं छोटे छोटे स्टॉल सुद्धा लावलेले आहेत त्यांनी. आणि हा व्ह्यू ओह छान वाटतंय ना. चल पुढे 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 चल, पहिले मंदिरात चला. शिव चल शिव. जाऊ येऊ नाही.
तर इथं मला बोलायला काही शब्दच नाहीये खरंच. इतकं सुंदर मंदिर आहे यार. इतकं छान वाटलं. म्हणजे आजपर्यंत TV मध्ये मूवीजमध्ये बघत आले होते आणि प्रत्यक्षात आज त्या ठिकाणी जाऊन त्या हिडिंबा देवीचं दर्शन घेऊन मला खरंच खूप छान वाटलं. पण एक थोडासा प्रॉब्लेम झाला, कारण की गर्दी प्रचंड होती आणि आम्ही कसं पॅकेजमध्ये आलेलो होतो, तर त्यामुळे कसं होतं आम्हाला जास्त वेळ नाही. थोडंसं कसं फोटोज वगैरे शूट पण करायचे होते, भरपूर काही होतं. आणि जी लाईन होती म्हणजे देवीचं दर्शन घेण्यासाठी ती प्रचंड मोठी होती. ते जवळपास 3 तास तरी लागलेच असते आम्हाला. आणि मग पुढच्या गोष्टी झाल्या नसत्या, कारण की पुढचं जे पॉईंट आहे ते बघण्यासाठी आम्हाला जायचं होतं. तर त्यामुळे पहिले आम्ही स्टार्टिंगला लाईनिंगमध्ये उभे राहिलो होतो. नंतर मग सगळ्यांनी डिसिजन घेतला, कारण की आम्हाला ते गेटअप पण करायचं आहे पुढे जाऊन, आदिवासी नाही का तो. तर त्या गेटअपवर आम्हाला फोटोज वगैरे काढायचे आहे. तर त्यामुळे ह्यांनी डिसिजन घेतला की आपण डायरेक्ट दर्शन घेऊन या. मुखदर्शन आहे तिथं, मुखदर्शन घेतलं जातं. तर आम्ही इथं एका साईडला आलो आणि चप्पल वगैरे काढून एका साईडला मुखदर्शनासाठी निघालो पुढे, कारण की आम्हाला पुढे फोटोशूट करायचा होता. आणि प्लस गाडीवाला कसं असं आपल्याला पुढचे पॉईंट्स दाखवायचे आहे, मग संध्याकाळी उशीर नको होण्यासाठी त्यासाठी हे म्हटले की मुखदर्शन आपण करून घेऊयात. मेन आपण त्या स्थळावर आलो ना, तेच एक महत्त्वाचं आहे. तर बघू शकता. आणि इतकं छान मुखदर्शन झालं ना त्या देवीचं दर्शन, तर मला खरंच खूप छान वाटलं. आणि दर्शन घेतल्यानंतर आता मी पुढे गेलो. तर इथं मी एक म्हणजे माझा एक अनुभव पण सांगते आमच्या दोघांचा. म्हणजे नाही का, जर तुम्ही कुठल्या पॉईंटवर फिरायला जातात ना, तर हा आता ह्यावेळेस आम्ही फर्स्ट टाइम असं पॅकेजमध्ये गेलो. नाहीतर इथे वेळेस कसं होतं, आम्ही आमचं जातो एकाच पॉईंटला जातो आणि तिथे राहतो. पण इथं कसं झालं, आमचा बराच वेळ ट्रॅव्हलमध्ये पण गेला आणि सगळे पॉईंट्स बघायचे होते. म्हणजेच की शिमला, मनाली, धर्मशाला, प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे हॉटेल्स, असं म्हणजे तुम्हाला पुढे जाऊन ब्लॉग्स कळतीलच. आणि अशामुळं काय होतं, दगदग होती. त्याच्यामुळे कुठे एका पॉईंटवर जायचं आणि मस्त एन्जॉय करायचा. वाव, शिवनी रॅबिट पकडले बघा हातामध्ये. ते रॅबिट बघ कसले. आता चाललंय श्रेया बघा, ते छान दिसते. शिवण इकडे, श्रेया बघ मस्त दिसते. शिव कुठं आले ना तिथे. आहे शिवण्याचा लुक. शिवण्याचं लुक आणि हे माझं लुक छान वाटतं. बघू शकता, यांनी पण गेटअप केलेला आहे हिमाचली प्रदेश. इथं आम्ही गरबा करा परत पुन्हा बघा, हिमाचल मध्ये येऊन गरबे खेळताय बघा हे. श्रेया कर चलावर नाचा ना. वन्स मोर पुन्हा एकदा. हो डान्स पुन्हा एकदा. हो एकदा तुम्ही आहो डान्स. बुमराव डान्स हो हिमाचल मध्ये प्रदेश मध्ये बुमरो डान्स. नाही तर गरबा खेळा. मस्त असा एन्जॉय चाललेला आहे आमचा. बघू शकताय सगळ्यांनी कॉस्ट्युम घातलेले आहेत. वाव, सगळ्या जणी एकच नंबर दिसत आहेत. हे छोटे पण बघा मस्त. इकडे माग, हा थांब देते हा. इकडे माग दाखव शिवचं लुक. शिव दाखव, शिव बघा कशी दिसते. वा शिव मानू इकडे बघा. ए म्हण्या फोटोग्राफर. बापरे, फोटोग्राफर बनली म्हण्या. हो चला फोटो काढायचे आहेत. सगळेजण रेडी.
आणि मी आणि श्रेया पण बघा मस्त दिसतोय, भारी वाटतंय यार. ई वाव, किती क्यूट दिसतोय ना. फोटो काढू का एक? आता इथं फोटोशूट काढायची श्रेया चोपा. झाडाच्या सावली तुम्ही मला बघता आणि मी तुम्हाला बघते ना का, असं बघतो आपण एकमेकाला. इथं सगळ्यांचे शूट चालले. तो टेम्पल तिथं आहे बाबा सारखा. टेम्पल तिथं आहे. इथं बाकी बाजूला सगळे या कल्चरचे ट्रेडिशनल कपडे क्लोथ्स त्यांचे सगळे फोटोशूट चालले सगळ्यांचे. 50-50 रुपयामध्ये आपल्याला एवढं भारी घालायला भेटलं. भरपूर वेळ भेटतो मेन म्हणजे. आणि हे 2 मिनिटात घालून होऊन जातं. 2 मिनिटं होतं आणि भरपूर वेळ भेटतोय फोटोज काढायला वगैरे पण. जा तुम्ही पण. ड्रेस घातला एवढं चांगलं घालून एवढा गॅप घेत असते. व्हेरी गुड व्हेरी गुड. सो आम्ही इथं भरपूर असा एन्जॉय केला आणि भरपूर असे फोटोज काढले यार. काय सही लुक दिसते. आणि त्यानंतर आता आम्ही भरपूर फोटोज व्हिडिओ वगैरे भरपूर काढले आहेत. नॉर्मल काढल्या कारण की त्यांचा मग कसा एक्स्ट्रा चार्ज लागतो. त्यामुळे एक व्हिडिओ असे बाकीचे फोटोज ग्रुप फोटोज नॉर्मल कॅमेऱ्यातले फोटोज भरपूर काढलेत. आणि खूप छान असा व्ह्यू आहे इकडचा बघू शकताय. मस्त वाटतं यार. हॅलो फ्रेंड्स, मस्त असा एन्जॉय झालेला आहे. आणि थोड्या वेळातच आम्ही निघणार आहोत जाण्यासाठी दुसरा पॉईंट बघण्यासाठी. तर तिथे पण छान छान व्हिडिओ निघतीलच. पण ते कसं होतं ना काय एक साईड तहान लागली ॲक्च्युली मुलींना. पाणी नाही भेटत आहे. पाणी घ्यायला गेटच्या बाहेर जावं लागेल. आणि आता फोटो वगैरे सिलेक्ट करतायत की सगळ्यांचे फोटो वगैरे घेतील. आता ते आमचे तर 30 फोटो झालेत. सगळ्यांचे 6 झाले, आमचे 30 झाले. हो ना, आमचे तर जास्त झालेत फोटो. तर आता आम्ही दुसरा पॉईंट बघायला पण जाणार. तिथं पण भरपूर फोटोज वगैरे निघतीलच. खूप छान वाटतंय खरंच. मनालीला येऊन सार्थक झालं. मला खरंच आई पडले असते.